कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 10वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे अरुपावया पुरब्रह्मा पंढऱ्या सचिनाजा विसावया मजला परती लोट नको देवा हा दास गुणू नको वर्गाचा आता म्हणून माझ्या पातकाचा नको आणून विचार चित्ती नारायणा माझ्या करीण झाले पुण्य हे ठाव की मजला गुण हार काय तुला वदनंदावण्या मी योगिनसे ऐसी स्थिती आहे जरी परिदेवा कृपा करी ओळा सुगदावरी पोटी आपल्या घेतसे तैसे तुला करावे दुःख वगे विस्निवारावे पातकाला नवरू द्यावे माझ्या ठाई एकंकित की तू आणल्या मनात ओगेच काही घडून येत रंकाचा यावतन तुझ्या लागता वशिला असो एकदा पुण्यराशी गेली अमरावतीचे जाऊन उतरले सदनासी नाथपाराम भिकाजीच्या आत्माराम विकाजी सुत अमरावतीचा असी प्रांत मोठा अधिकारात जात नव्हता त्याच्या विध कायस्थ प्रभू याची जात असंताचा प्रेमी मित सदाचार संपन्न गृहस्थ गुस्ताश्रमी वर्ततुसी त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग बुजली मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना कुठून नाना प्रकारची अंगा लावली साची वृत्ती आनंदली त्याची संत सवासे ते दवा पर्वती काठी उमरटचा धोतर लोढा निसविला साचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे कंटा माझे पुष्पार नैवेद्याची नाना प्रकार दक्षिणेचे 100 रुपये दाणे ठेविले धूपदीप आरती केली पुष्पांजली समर्पिली दर्शन लागे दाट झाली अमरावतीच्या लोकांची प्रत्येकाचे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे येता सांग करावे पूजन त्याने नेरीती इच्छा सेवता झाली पै थोडक्याची मनीषा भरली सदनी पावली लागण्या बलीन पुण्य पाहिजे बलवत्तर जे त्याच्या पाशी होती समर्थ गेले देते काकी साधू सौगे गळते नंतर त्याने करुण गणेश श्रीकृष्ण कापरडे उमरातीचे ग्रस्त पडे वकील तजाच्या पडे देग रूपाचे पडते की दादासाहेब सांग्या प्रत म्हणतो तो वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथे झाली त्याच परी समर्थांची पूजावा गणेशाप्पा म्हणून होता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला तशी करुण कराला पाणी विनंती करुण आपले निष्पाप असल्या म्हण त्याच्या आगमने करुण होईल आपुले पवित्र सदन या भाविकाचा देवसे गणेशाप्पा म्हणे तिला वेळ लागले हाय तुला हा सदनी साधू न्यावायला मसला पाहिजे बलोत्र पाका भरड्या लागून या साधू न्यावा सदनी श्रम पडले त्यान ध्यानी नुगा नट्ट करू नको चंद्राबाई म्हणे नाता हेन पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती करी भाव रस्ते प्रीती संताची ती विशेष परिआप्पा बोलिना छाती त्याची होईना बोलवा याचे निज सदनाने श्री गजानन साधू ते महाराज बदले अखेर गणेशाप्पाचा ग्रहण कर तुझे किती आहे सदन दुरण तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काय वेळ असावे हरिचित्ते असले ते बोलावे विण करिता कवणासी ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची हा चित्ता हर्षी झाला तो दोन शब्द बोलवे समर्थासी नेऊन सदनी पूजा केली वैकांनी आपला संसार त्याचे चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐसा पूजा मित झाल्या अमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एकग्रस्त दरसे तो आत्मारामा विकईचा नाकान्या होता वाचा राहणार मुंबई शहरीत तारवास्त्र असे की तो रजा घेऊन मला अमरावती सोता आला भेटणे आपल्या मावला बाळाभाऊ नाम ज्याचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांची लागले झाण म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून पुढे जाऊ नये प्रपंच उगास वाशत त्यात कशाला गुचित्त केला जबरदस्त तो चाता पुरे झाला काही असो आज कोण मीन सोडे याचे चरण अमृताला टाकून मिशिपाया कोणी जावे म्हणून प्रत्येक कुशेला बाळाभाऊ हजर आला होता बुधो राहिला दुसरे काही कारण असो काही दिवसांनी शेगावे आले परतुनी मळ्यासी न जाता जाणी आली मंदिरी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पुरुष एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची त्यांनी जागा मळ्याची सोडली समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराज करुण दंडवत नवदन बैसला डोळ्यातून वाई पाणी खंड झाला नशिराणी वस्त्र टाकले भिरवून त्या सुरणी छातीचे दही महाराज बदले पाटलाला ऐसा कार्य रटसी भला शोक कोणता तुका तुला झाला ते वेगे सांग मज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज म्हणाचा विरण का आज केला ता ऐसा क्षम कोणता महाराज झाला सो महाराज झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मिले करू आपले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची एका मळाच्या मालकीची नीती तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी असेल जरी तरी चला राजा घरी
ते खाली करतो सत्वरीन तुम्हासाठी दयाळा, काकी तुम्हा वाचून मला न काही प्रियाण, हे कळले वर्तमान नव्या पाटील मंडळीतनी, तेही ते धावून आले महाराजा विनू लागली, निज सदना या भली हरी आणि नारायण महाराज बोलिते असी, मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव, ते पुढे येईल कळण आता न करा भाषण, वाद दोघाचे निर्मूलन करीलय विसरू नका, जितके जगी जमेदार तितके न करती विचार, मागचा पुढचा साचार नेचुने त्यांच्या डाई, ज्या बंकटलालासी पाहुणाना वेगेसी, मी फो सोडिता ततगृहासी तोडाई, रागाला ते काही त्यांची विचार, माझी कृपा तुमच्यावर हाय ती नडणारण कोणत्याही कारणांनी, बंकटलाल याला तिथं घालू लागला समजत, याच्या मर्जी विरोध मिळातून तुम्ही त्यांना नेऊ नका, माझ्या करून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले, आपण आहोत त्यांची बाळे ती सारखे अवघ्यांना, सकाराम असोलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही, वाटते सकाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यात याच भागा घेता येईल सहजची, समेट अवघ्याचा हुनी मठ बांधला त्या ठिकाणी, परशुराम सावजीने मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर, निश्चम भक्त होते चार, भास्कर वाळा व पितांबर, उमरावतीचा गणेशाप्पा रामचंद्र गुरु त्याच परी राहत होता बरोबरी, हे पाच पांडव श्री हरिन ज्ञान शोभू लागली, वृत्तीवाळा भाऊची अतिविरक्त झाली जाती, परवण त्यांनी नोकरीची केली अकंचित, आपल्या पत्रेतीवरच्या वरी वाळा भाऊस येण्यागरी, परिप्रणाम अंतरे काहीच त्याच्या वेना, भास्कर म्हणे गुरुराया सुकला पेढे खाया, म्हणून ना इच्छित आहे आपल्या वाचून, कोणीकडे तुम्ही द्यावे आता मार, म्हणजेच हा जवळ करेल घर, रत्न चोदागे पहिला बिगरण ऐतून, हल नसे लकडे वाचून वाकडं पाहणं कोई, कधी धड मोठमोठा ते पाडन बिवागती, वज्राला एकदा बडीच घालून दिले बाळा भाऊ कारण, परित्वाला परतून राजीनामा देऊन या बाळा भाऊ शेगावासी, येता भास्कर बोलला त्याशी, कार्य आम्हा त्रास देशी येते येऊन वरच्यावर, ओडाळ बैले हिरवार पाय पड्या निरंतर, त्यास जरी दिला मारण तरी तो येत पुन्हा, तशी लोचडा तुझी कृती तंततंत निश्चिती, झाली जयाला विरक्तीन त्याचे ते, यावरी हे अहंकाराचे भाषण समर्थानं कपले जाण, त्याची भास्कराची अज्ञान निवटा कृत्य केले असे, एका पुरुषाच्या हाती भली थोरली छत्री होती, ते ज्ञान देऊन हाती बाळास जोडू लागले, मारता मारता मुरली गोदवती छत्रीवरी, मग एक मोठे घेतले भरीव काठी वेळचे, तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याली, काही पडून गेले सोडून त्या मठाला, परिबाळा व तसाच पडला समर्थांच्या पुढे बला, कैक म्हणते असले मला तो अशा माराने, भास्करी झाला चिंता तुला बाळाभाऊचा पाहून मार, परी समर्थांच्या समरण मुलाच्या ती होईना, ती काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी, मग ते कंटाळून करीन तुळू लागले तयाला, जैसा का तो कुमार माती तुडवितो साजार, तैसाच गेला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मठी हा प्रकार चाललेला, शिष्य समजा पळ सुटला, कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीसह, बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थात धरण्या राजीन कुणी तयार होईना, बंकटलाल म्हणे भीत समर्था हा आपला भक्त, पुरे झाले या प्रतनाताचे तुडवणे, असे एकता भाषण समर्थ बदले हसून, हे शब्द भाषण का करिता कडेना, मीन बाळाशी मारिले नाही तयाशी तुळविले, निरुग्न पा चांगले म्हणजे कैल कळून, महाराज म्हणाले बाळासे उठ बसा वेगेसी, या आलेल्या मंडळीचे रंग तुझे दाखव, ऐसी आज्ञा होता मला, बाळा भाऊ उठून बसला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले, निरपण तो वळाचे नाव नाही, कोटेने लागले पायी, तो पहिला परिचय होता पायी, निमग्न आपुल्या आनंदात, त्या योगी भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला वेळवाकडे बाळासी, सोने कसासी उतरते तेव्हा त्याची किंमत कळते, आश्चर्य झाले समजतात युद्ध प्रकार पाहून, सुकलाल नामे आगरवाला होता बाळापुराला, श्रुती त्याच्या आगरायला गायक द्वाडवती, तिन्ही गावात फिरावे मुला माणसात रुळवावे, सक्षिष्टाची उंदाडावे सिंगाणे की आपल्या, वाटेल त्यांच्या दुकानात गाई निशिरावे अचित, धान्याची टोपल्यात तोंडा फुले खुपसावे, वाटेल तितके तितके गावे राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे पिपंगाच्या डंक्याने, परी बांधून ठेविता चराड तोडी हा म्हणता, साखडीची आणि तलगुतान बांधत त्या गायीने, ती गाय नव्हे वाघिण बाळापुरा, कारण लोक गेले कंटाळून त्रास सुचिता येता, गाबनमुनीच होईना कास कधीच करीना, कुंडून ठेविता रायणान घरामाजी, कोटे लोकमंती सुकलाला ते खाटकास या गायला, किंवा मारून टाक तिला तुतुकुडी घालून, सुकलाल म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका दिशी, पाटील त्या प्रयत्नाशी करून या विदो एका पटाने तिला मारण्याचा यत्न केला, गोडी भरून बंद केला, टपून बसला होता, ते कसे काय कोण जाणे, कळले गाई कारणे, तिने येऊन सिंगाने पणान पाडीला उताना, मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परिती आली परतून त्याला सांगा काय करू, ऐसे एकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंदवाचा बुडाती, समर्थांनी गरीब केला, तू या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपली, साधूस गाय दिल्याचे पुन्हा तुला लाभेल साचे, आणि संकट आमचे टळेल बाप्पा त्या योगी,
ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले. तिला धरण्यासाठी गेले प्रयत्न नाना परीचे एकही यत्न नाही पडला. शेवटी एका पडांगला हरकुळाचा डिग केला सरकी ठेवली शेजारी. ती ध्याया खाया लागून गाय आली धावणं. ती तापास टाकून नरली 22 जणांनी. साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी. आणली शेगाव भितरे गणासी द्याव्या जवळ शेगाव जसे येऊ लागले तसतशी स्वभावात पडला सिद्ध्या गायच्या पालट. समर्था पुढे ताक्षणी गाय झाली दिनवाणी. तिन्ही लोचण्या आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा. गायचं शयातना देणे काही बरणवे. चारही पाय बांधले तगळा साखळ दंड लावले तर सिंगाची ती जतन केली चराटे. कात्यांच्या ऐसा मोठा बंदोबस्त शुभत सेवागणी प्रत. ही गाय बिचारी साक्षात तिला मायसे कर्णवरे अरे खुळ्यानं ही गाय अवघ्या जगाची आई माय. तिला बांधिले आय आयन केवढा कडीनं प्रसंगाला. तिला आताच करा मुक्त ही नको दांडी कोणाप्रत. परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना जो तो पाहून मागे सरी. तीच समर्थ आले त्वरे आपल्या त्या पुण्यत करे बंधन तोडली. धेनुनी बंधने अवघी तुटता बरी. गाय गाडीच्या खाली आली. पुढले पाय टेकीत झाले समर्था बंधन कराव्या. खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जीवेने. ऐसा प्रकार ते झाला तो गांडी पाहिला. समर्थांच्या प्रभाला शिष्यवरणू शेकेना. समर्थ म्हणाले धेनुस बाई कोणानं द्यावा त्रास. तू या सोडन मडासन कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च सुराने युक्तिवार समर्थांच्या नावांचा. बाळापूरची मंडळी बाळापुराने गुण गेली. गाय तेथीच राहिली सेवासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठामने तिला चराड जाणं. शुद्ध देण्याचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते. जे काय वदते ब्रह्मव्यक्ती तिथे ते घडणं. असो एक कारंजाचा लक्ष्मण मुडे नावाचा विप्रवासनीय शाखेचा धनक नक संपन्न असे. त्याशी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत परिणाम लागून नितीन खर्च झाला व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती करुणपणे ऐकली होती. मनुष्य परवय सत्वरगतीला शेगावा. कारणे रोगवेतीने चालविना श्रोते त्या लक्ष्मणा. दोघा ठिकाणी उचलून जाणार आणलेले त्या मठात करण्या नुसता नमस्कार. असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्था पुढे पसरविला आणि म्हणाली दयादना मी आपले धन्य कन्या. माझ्या पतीच्या यातना नहन कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता काय यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवाईच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती घरी. ती तोच पेकीला अंगावले त्या लक्ष्मण कांतीच्या. जादे हा पती सकाया व्याधी त्याची बरी वाया. तू शोभसी त्याच दयापदी भक्ती परायण. यापुढे काही बदले चिली मोडू लागली. श्री ज्ञानंद स्वामी विले आपल्या मठात शेगावी. भास्करा म्हणे ओ भाई आता न बसाई ठाई. आपल्या पतीस लवला येईन जा येऊन. कारण जाते प्रसाद आंब्याचा धोका तुला. समर्थ करी प्राप्त आला तोच खाली घाव्याला. आपल्या पती कारणे याने तुझे होईल काम. होऊन येईल अत्युत्तम. लक्ष्मणाशी आरामन होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीस. निजगृपे जोडपे आले आप्त बसू लागले. शेगावत काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून तिला समर्थे मज लागी. आणि आज्ञा केली घरी वरी खाऊ घाला त्यादरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मी गेले आज सकाळी खाऊ घातली. हे वद्याने जे केले ते त्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केले ते हाय हाय. आंबा हेच कुपत्य या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले सुश्रुत आणि वर्णिले. निघटाने कथन केले शारंग्रमणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्यपतीला नुपयोगी पडत असे. ऐसे वद्य बोलले आप्त अवघे घाबरले. जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले घडित लक्ष्मणाचे बोड सत्य. तिरेचवणे अकस्मात मौन गेले हो. शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली. पहिल्या परिचवती झाली प्रगती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी. वद्यशास्त्री काही न करी तेथे बघे पडते करी कृपा देव संताची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्यासाठी चला करा सत्यासाठी. मला न करा इंपोटी नाही असे म्हणू नका. आग्रह त्याचा विषय पडला. महाराज गेले कारंजाला. ते दबावते संकला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदनी. अवघी संपत्ती आपली नाही मी कोण देणार. परी एका ताटात काय रुपये ठेवली सत्य. महाराज असून त्या प्रतन शारीती बोलले. वंशी माझे काही उरले. मग हे रोखून रुपये कोठून आणले. लक्ष्मण असे जाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर आता उघडे अवघे दारे.
टेकून दे रस्त्यावर विकुल्पी हे दवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परी समर्थ आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडे. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर. खजिन्याचा उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलिला जरी बरवेन परी अन्य भाव अंतरीचा. हे त्यांचे दांभिकपण समर्थ आले कुडून. बहुरूप्याचे राजेपण कुडून टिकी बाजारी. जैसे कडू वृंदावन वरुण पाहता दिशी छान. पर्यंतरी कडवटपणन पूर्ण त्याच्या वर्णसी. सोडत त्यांच्या घरासी उपासी निघले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनाशी संतन होती तृप्त कदा. तेथे त्यांच्या घराची वाधन दौलतीची. घर समर्था नोतीसाची ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे मनसी भले. भोगाता त्याची फळे माझा उपाय त्यात नसे. मी कृपा करावया आलो तो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्या परिणत तुझ्या पारब्धी. तेच पुढे झाले सत्य एका 6 महिन्यात. अवघी लक्ष्मी झाली पस्त त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटे कणान खपे किंचित. त्याच साठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि. वासुवर्णा लागुनी भुषवावे काकतिलानी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसुत निज कल्याण व्हावया. शुभं भवतु. श्रीहरापरणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य दशमोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.